आज मी मामासाहेब लाड विद्यालय ढुलगेवाडी इथे आलेलो आहे आणि इथं ही जी शाळा आहे ही सापांची शाळा म्हणून ओळखली जाते आणि इथे मला सदाशिव पाटील सर भेटलेले आहेत हे जे की या क्षेत्रामध्ये सापांचे म्हणजे सर्प मित्रच आहेत ते गेले 40 वर्ष ते त्यांना सापांचा असा अनुभव आहे की ते त्यांच्या तोंडातूनच आता मुखातून आपण ऐकूया की सर काय सांगतील बघा बघता आता. तर आमची जी सर्पशाळा जी आहे आमचं हे मामासाहेब लाड विद्यालय डोंगरवाडी, आमची संस्था शेतकरी शिक्षण मंडळ डोंगरवाडी, अर्थात या ठिकाणी आमच्या संस्थेचे जे संस्थापक आहेत कैलासवासी सर्पमित्र बाबूराव टके सर यांनी 1966ला या ठिकाणी ही सर्पोद्यान उभा केलं. अर्थात त्या काळात तो काळही खूप मागचा होता की आपला जंगली भाग, सापाबद्दलच्या अंधश्रद्धा, साप कोणते विषारी कोणते बिनविषारी, कुठल्या सापानं चावलं, काही वेळेला बिनविषारी सापानं चावून सुद्धा लोक दगावायचे, म्हणजे लोकांना त्याची माहिती व्हावी यासाठी तिने 1966लाच या ठिकाणी साप ठेवण्याचं काम केलं. अर्थात सुरुवातीला हा खुळा व्यक्ती आहे म्हणून गाववाल्यांनी सुद्धा त्यांना विरोध केलं, चव्हाट्यावरती बोलवून त्यांचे साप मारले, इथून पुढे तुम्ही शाळा केवढं चालू करा, बाकी असलं काही काम करायचं म्हणून सज्जड दमही भरला गाववाल्यांनी. मात्र त्यांनी सांगितलं की हे सापच तुम्हाला गावाला शाळेला एक दिवस महत्त्व प्राप्त करून देतील आणि आपल्या शेतात किंवा इतर साप असणारच आहेत आणि त्यांची माहिती घेऊन त्याच्यासोबतच जगणं ही उपयुक्त आहे. आणि साप आपणहून काय करत नाही, सापा इतका भित्रा कोणी नाही आणि साप शेवटी उंदीरच खातो, त्याच्यामुळे आपल्याला काय त्याचा त्रास नाही आहे. फक्त आपण विषारी आणि बिनविषारी साप ओळखणं आणि त्याच्यापासून कशी दक्षता घेऊन राहणं हे शिकणं गरजेचं आहे. आणि तेव्हापासून जे सर्पोद्यान चालू झालेलं आहे आज तागायत अव्याहतपणे चालू आहे. अलीकडे थोडं बॅन आलेलं आहे साप ठेवण्यासाठी जीवन. मात्र 1966चं काम आम्हाला सेंट्रल जो अथॉरिटी दिल्लीची मान्यता, महाराष्ट्र वन खाते नागपूर यांचीही मान्यता होती. मात्र त्यांचे निकष जे आहेत झू पार्क किंवा जी CJD गाईडलाईनचे ते काही आम्हाला तेवढे परिपूर्ण करता न आल्याने थोडं बॅन आलेलं आहे. आमचे प्रयत्न आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष तानाजी वाघमारे साहेब यांच्यामार्फत दिल्लीशी CJDशी नवीन मान्यता किंवा रेस्क्यू सेंटर या संदर्भात प्रयत्न चालू आहे. त्याने अजून एक सर विचारायचं झालं, साप हा दूध पितोय का, ही अंधश्रद्धा आहे ती तुम्हाला काय वाटतं? आता सापाच्या बाबतीमध्ये बऱ्याचशा अंधश्रद्धा आहेत आणि या अंधश्रद्धा मग कोण मांत्रिक लोक असतील, इतर ते बुवाबाजीवाले लोक असतील, या सर्व वैद्य लोक असतील, या लोकांनी पसरवलेले आहे. म्हणजे साप दूध पित नाही, साप दूध पितच नाही. या देशाचा असं आहे, माझ्या बाबतीत तरी या 40 वर्षाच्या अनुभवामध्ये सगळ्यात जास्त अंधश्रद्धा या सुशिक्षित लोकांच्यात आहेत. सापाच्या नाही, कुठल्याही बाबतीतल्या अंधश्रद्धा ह्या सुशिक्षित लोकांच्यामध्ये आहेत. वास्तविक आपल्या देशात अडाण्यांचा काय प्रश्न नाही, त्यांना काय माहीतच नाही आहे. या देशात ज्यावेळेला मुख्यमंत्री मनोहर जोशी होते त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी गणपतीला दूध पाजलं. मीडियाला TV ला एवढी फोकसिंग बातमी झाली, अनेक मंत्र्यांनी सुद्धा दूध पाजलं. अर्थात मातीचा गणपती, दुधाची वाटी सोंडीसमोर ठेवली आणि वाटीतलं दूध कमी झालं म्हणजे माझा गणपती दूध प्याला, त्यांचा प्याला, त्या मंत्र्याचा प्याला, ह्या मंत्र्याचा प्याला, अशी फोकसिंग बातमी झाली. तुम्ही आम्ही शेवटच्या गाळातले लोक आहोत. कवड्या दृष्टिकोनातून एखादा विषय बघायचा, त्या सापाची शास्त्रीय माहिती काय आहे, साप खातोय काय. साप हा कम्प्लिटली मांसाहारी आहे, त्याला व्हेज दही दूध भात चालत नाही, त्याला दूध डायजेस्ट होत नाही, तो अख्खाच्या अख्खा प्राणी खातो, मग उंदीर असेल, बेडूक असेल, कीटक असेल, त्याच्यामुळे दूध त्याला पचत नाही. काही लोक म्हणतात दूध पितो, तो दूध प्यायचं असेल तर शास्त्र सांगतंय सस्तन प्राणी जो आहे तो जन्मजात जो आपल्या आईचं दूध पिऊ शकतो तो पितो, मात्र त्याला दूध डायजेस्ट होत नाही. त्याची जिभेची रचना, ओठाची रचना, दाताची रचना बघितली गेली तर हे पिताच येत नाही. मात्र त्याच्या पुढं जाऊन लोकांनी काहीतरी बघितलेलं असतंय आणि त्या बघितलेल्या माध्यमातून ती माउथ पब्लिसिटी होते आणि साप दूध पितो ही अंधश्रद्धा जास्त फिट होते. ह्याच्यातले 2 भाग मी सांगतो की साप खालेलं पचण्यासाठी, डायजेस्ट होण्यासाठी पाणी पितो. मात्र पाणी पितो, मग मांत्रिक लोक किंवा इतर लोक, आपले लोक नागदेवता मानतात, नागाला पुजतात. या सदराखाली काही लोक, मांत्रिक लोक काय करतात, महिनाभर आपल्या टोपलीत साप ठेवायचा, पाणीच द्यायचं नाही. मग अशा वेळेला टोपलीतून साप घेऊन जायचा, मग एखादी घरची आपली माता बाई येते, वाटीतून दूध घेते आणि तो पाणी समजून थोडा सकतो. मग हे लोकांनी बघितलेलं असतं आणि लगेच मग त्या आमच्या घरातून दूध प्यायला, नागदेवता मला पावन झाली, मग ती माउथ पब्लिसिटी होते, हे लोकांनी बघितलेलं असतं.
ते त्याच्या पाठीमागचं कारण ते पाणी समजून तो घेतला, त्याला महिनाभर ते मिळालं नाही, मात्र ते त्याचं डायजेस्ट अन्न नाही आहे. ही घटना लोकांनी बघितलेल्या असल्यामुळे लोक काय म्हणताय, नाही काय म्हणताय, आम्ही बघितलंय दूध प्या. मात्र हे चुकीचं आहे. हे दिशाभूल करून दाखवलं जातंय आणि आपला धंदा कमवण्यासाठी दाखवलं जातंय. हे काही सायंटिफिक नाही आहे. प्रश्न ही शाळा स्थापन करून विद्यार्थ्यांना काही भविष्यात फायदा झाला काय? झालं ना. आज आमच्याकडे जे विद्यार्थी आहेत हे स्वतः आम्ही जे काम करतोय त्यांना शास्त्रीय माहिती आहे, कुठले बिनविषारी कुठले विषारी आहेत किंवा त्याच्या अंधश्रद्धा काय आहेत, ज्या भागात जे जातात, जिथं काम करतात, कुणाला स्नेक बाईट झाला, कुठली अंधश्रद्धा झाली, तीच ते सोडवतात. आम्ही एकटे पुरणारच नाही आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी इथला जिवंतपणा आहे. दरवर्षी जे 10वी-12वीचे विद्यार्थी बाहेर पडतात ते सगळेच मी काय अति धाडशी आहेत, नाक पकडतात असं म्हणणार नाही आहे. मात्र सापांची शास्त्रीय माहिती घेऊन कुठला साप दिसला, आमची 5वीची विद्यार्थिनी सुद्धा आज बिनविषारी साप सापडला तर दप्तरातून घेऊन येते. हे खूप मोठं बाबूराव टके सरांनी केलं. या सर्पोद्यांचं यश आहे, या गावचं यश आहे. त्याच्या पुढे एक आणि मी मगाशी मुद्दा राहिला त्याचा सांगतो, दूध पितात या म्हणण्याचा. काही लोक काय म्हणतात, जनावरांचं दूध साप पितो, हे आम्ही बघितलं. त्याच्या पुढे हेही लोकांना सायंटिफिक माहिती असणं गरजेचं आहे. साप जर का बघितला गेला तर आपल्या शेतकऱ्याला आपल्याला दूध त्या स्तनातून पिळणं कठीण जातं. सापाची जीभ, ओठ, दात बघितले तर त्याला सक करणं अवघड आहे. जन्मजात जो आपल्या आईचं किंवा इतर कधी दूध प्यालेलं नाही आहे तो लोक म्हणतात की साप दूध पितो, आम्ही बघितलंय. अर्थात ही वस्तुस्थिती खरी आहे लोकांची की साप जनावरांच्या पायाला वेटोळे देऊन कधी कधी स्तनांना चावा घेतो. अर्थात हे लोकांना माहीत पाहिजे की सापाच्या बुद्धीचा विकास झालेला नाही आहे. मानवा इतकी त्याला बुद्धी नाही आहे. त्याला फक्त हलणारी वस्तू दिसते, स्थिर वस्तू दिसत नाही. तुमच्या पायावरून सुद्धा नाक गेला, नाही हलला तर साप बाईट करत नाही. स्नेक बाईट कधी घडतात, अचानक लाकडातून हात गाठला, दगडात हात गाठला, पाय पडला तरच स्नेक बाईट घडतात. असं लांबून 10 फुटावरून साप चालला आणि तुम्हाला बघून आता याला मला चावायचंच आहे, दंश द्यायचाच आहे म्हणून कधी येत नाही. हे लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे. मग हलणारी वस्तू त्याला आपल्या भक्ष्यासकी, बेडकासकी, उंदरासकी वाटते. जनावरं चरत असतात त्यावेळेला ती स्तनं हलतात. त्याला इतकी बुद्धी नाही आहे की तो जनावराचा एक भाग आहे, टच आहे. साप तोडून खाऊ शकत नाही, कट करून खात नाही आहे, अख्खाच्या अख्खा प्राणी खातो. आणि ती स्तनं हलतात की त्याला बेडकासकी, उंदरासकी वाटतात. या हिशोबानं तो पायाला वेटळ देऊन चावा घेण्याचा प्रयत्न करतो. लोक म्हणतात की साप दूध प्याला. एक्झॅक्टली त्याचं कारण वेगळं, आम्ही समजून घेण्याचं वेगळं, त्याची बुद्धी वेगळी. हा सायंटिफिकपणा लोकांना समजावून सांगितला पाहिजे. मग स्तनांना जखमा होतात, मग जखमा झाल्या की त्याच्यातून रक्त आलं, मग काहीतरी लोक बेटीवर फेकलं, आम्ही बघितलं. ह्या 2 घटना काही लोकांनी बघितलेल्या असतात. आणि ह्या 2 घटना सायंटिफिकरित्या समाजानं, मीडियानं लोकांच्या समोर ठेवल्या पाहिजेत. तेव्हा साप दूध पितोय ही अंधश्रद्धा आहे, हे लोकांना पटेल. सरांनी उत्तम अशा प्रकारे अनुभव आपला 40 वर्षाचा शेअर केलेला आहे आमच्यासोबत. तर आता इथून पुढे बघूया सर, 5वीचे विद्यार्थ्यांना तुम्ही प्रशिक्षण देताय, 5वीपासून पुढे असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देताय. सापांचा साप कोणता आहे, विषारी आहे की बिनविषारी आहे, हे प्रशिक्षण तेव्हापासून तुम्ही पाहताय काय? हो. आता आमच्याकडे काय होतंय, ह्याच्या अगोदर साप होते, आता थोडं बॅनमध्ये आलोय, अडचणीत आहे. मात्र ह्याच्या अगोदरचा कसा विषय होता, कायम साप असायचे. मुलांना आम्ही कार्यानुभवाचा विषय म्हणून त्याची थोडी इन्फॉर्मेशन देत होतो की विषारी साप कुठले, बिनविषारी साप कुठले, स्नेक बाईट झाला तर तो चावा कसा असतोय, तो कसा दिसतोय, कसा ओळखायचा, हे आम्ही. आणि ते जीवन साप असल्यामुळे मुलं कायम बघायची की बाबा धामण कसा असतो, त्याची लांबी कशी, जाडी कशी, डोकं कसं, शेपूट कसं, कलर कसा, हे सगळं आजमावावं लागतं. आणि त्याच्यामुळे एखाद्या सापाची फिगर ठरलेली असते की तो जास्तीत जास्त लांब किती असतो, जास्तीत जास्त जाड किती असतो, त्याचं डोकं कसं, शेपूट कसं, नागात धामणमध्ये काय फरक असतो, वॉटर स्नेकमध्ये आणि त्याच्यात काय फरक असतो. त्याच्यामध्ये जर का बघायला गेला तर मोजकेच साप विषारी आहेत, हाताच्या बोटावर मोजणे इतपत. त्याच्यामध्ये नाग, मण्यार, घोणस, फुरसे, चापडी. त्याच्या पुढे जाऊन मी असं म्हणेन की आपल्या भागामध्ये की फुरसे साप हा कोकणात आहे आणि चापडी जंगलात आहे. म्हणजे राहिला साप आपल्याकडे मण्यार, घोणस आणि घोणस आणि मण्यार, नाग आणि घोणस एवढेच साप शक्यतो आपल्याकडे भेटतात आणि याचेच विषारी स्नेक बाईट म्हणून घडतात. आता याच्यामध्ये हिमोटॉक्झिक, न्यूरोटॉक्झिक खूप मोठा अभ्यास आहे, विषाचा प्रकार आहे. त्याची दिसणारी लक्षणं स्नेक बाईटची, नॉन पॉयझननं बाईट केला असेल तर काय उपचाराची आवश्यकता नाही आहे.
कुठल्याही जंतुनाशकनं कुठल्याही डेटॉलनं वगैरे धुवून टाकला काही होत नाहीत. आमच्या शाळेचे विद्यार्थी नॉन कोविडचा बाईट घेऊन दाखवतात, ब्लड येतात. या ठिकाणी वेगवेगळे फायर ब्रिगेड असेल, वन खातं असेल, मेडिकलचे डॉक्टर लोक असतील, यांचं प्रशिक्षण या ठिकाणी बऱ्याच वेळेला आम्ही घेतलेलं आहे. एक तर मी असं म्हणेन की याच सर्पशाळेनं आपत्कालीन परिस्थितीत घरात साप येतो, अशा वेळेला लोक फोन करतात वन खात्याला, पोलिसांना, फायर ब्रिगेडला. त्या लोकांना त्याचं ज्ञान नसल्यामुळे ते जाऊ शकत नाहीत. म्हणून आपत्कालीन परिस्थितीला साप पकडता यावा यासाठी आमच्याच सर्पशाळेमार्फत जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत जवळजवळ 500 लोकांना पोलीस, फायर ब्रिगेड असं ट्रेनिंगसुद्धा आम्ही दिलं. अर्थात काही त्यांचे निकष आहेत, त्याला कुठलंही रुपयाचं अनुदान नाही आहे. त्यांचं खाद्य व्यवस्था असेल, काही असेल किंवा रेस्क्यू असेल, स्वच्छता असेल, या सगळ्या बाबीसाठी वास्तविक हा जिवंतपणा 60 वर्ष काम चाललेलं आहे. ठेवण्याची शासनाची, वन खात्याची जबाबदारी आहे. मी तरी असं म्हणेन की हा जिवंतपणा वन खात्यानं आपल्या ताब्यात ठेवून त्याने जरी चालू ठेवलं तरी आमचं काही म्हणणं नाही. हे सामाजिक बांधिलकीचं काम आहे, हे अतिशय उत्पन्नाचं काम नाही आहे. आभार आहे. ओके.